नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 4 राज्यांच्या निवडणुकींचा निकाल आपल्या हातात आलेला आहे आणि 4 राज्यांमध्ये 3 राज्य जी आहेत ती भारतीय जनता पक्षानं शानदार असा आपला विजय या 3 राज्यांमध्ये नोंदवलाय. त्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. यातलं राजस्थान आणि छत्तीसगड जे काँग्रेसकडे होतं ते भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे खेचून आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपला विजय मोठ्या फरकानं नोंदवलेला आहे. तर तेलंगणामध्ये केसीआरचं किंवा बीआरएसचं जे सरकार होतं ते जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसनं आपली मुसंडी मारत पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे. एकंदरीत या 4 निवडणुकांना लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात होती. वेगवेगळ्या पद्धतीचे विषय या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आले होते. या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय कसा साकार झाला आणि काँग्रेसच्या हार होण्याची नेमकी कारणं काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राजेंद्र हुंजे आपल्या सोबत आहेत. राजेंद्र हुंजेजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद किरण. राजेंद्रजी, आता हा जे 4 म्हणजे यांचे निवडणुकीचे निकाल आलेले आहेत त्याकडे पहिली तुमची प्रतिक्रिया आहे, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? मग नंतर आपण त्याच्या विजय पराजयाकडे जाऊया. बिलकुल, आता जे 4 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत, उद्या मिझोरामचा निकाल आपल्याकडे हाती येईल. पण ज्या 4 राज्यांमध्ये भाजपनं 3 बरोबर 1 अशा समीकरणाने निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि ज्याची अपेक्षा मुळामध्ये भाजपला इतकं मोठं घवघवीत यश या 3 राज्यांमध्ये मिळू शकतं याबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. किंबहुना मध्यंतरी 3ही राज्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोल मधले आकडेही आता जे आकडे आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती वेगवेगळ्या दिसतात, ज्या भाजपच्या दृष्टीने असतील, काँग्रेसच्या असतील किंवा इतर अपक्षांच्या बाजूने असतील, तर या आकड्यांमध्ये पाहताना एक गोष्ट लक्षात येते की एक्झिट पोलचेही आकडे पार करून इथे मतदारांनी भरघोस पद्धतीने भाजपच्या बाजूने मतदान दिलेलं आहे. मग याची नेमकी कारणं कोणती असू शकतात? मग तेलंगणामध्ये नेमका हा बदल का झाला? केसीआरच्या बद्दल, केसीआर ज्या पद्धतीने अबकी बार किसान सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये एंट्री करू पाहत होते त्या केसीआरची गाडी आंध्रामध्येच का बंद पडली? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतात. आणि ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये गेहलोत सरकार इतकं उत्तम काम करत असताना राजस्थानच्या लोकांनी त्यांना का नाकारलं? एमपी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवराज सिंग चौहानांवरती गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप, भ्रष्टाचाराची प्रकरणं, मग व्यापम असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या असतील, याची चर्चा गेले 2 टर्म म्हणजे 2 वेगवेगळ्या सरकारांमध्ये शिवराज सिंग चौहानच्या सुरू होत्या. मग असं असताना देखील इतक्या थम्पिंग मेजॉरिटीने, ज्याला आपण 2/3 बहुमत म्हणतो, 2/3 मेजॉरिटी, एवढं मोठं यश घवघवीत पद्धतीने शिवराज सिंग चौहानांनी कसं मिळवलेलं असेल? या सगळ्या बाबींचा विचार निश्चितपणे आपल्याला करावा लागणार आहे. आणि ह्या पद्धतीचे निकालाचे ट्रेंड्स सकाळी जेव्हा काउंटिंगला प्रत्यक्षात सुरुवात झाली, मतमोजणीला सुरुवात झाली, त्यानंतर 10:30-11च्या नंतर जेव्हा कल यायला लागले, कल जेव्हा स्पष्ट होत गेले की आता इथे सरकार आपलं बनत जात आहे, त्यावेळेला भाजपच्या सोशल मीडियानी मोदींचं एक पोस्टर रिलीज केलं साधारण 12:30-1 वाजता आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, मोदी है तो गॅरंटी आहे. म्हणजे किरण, मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना, की 2014ला भाजपने पहिलं कॅम्पेन हातात घेतलं, अबकी बार मोदी सरकार. 2019ला जेव्हा लोकसभा निवडणूक भाजपने लढवली त्यावेळेला मोदी है तो मुमकिन है, आणि आता 2024ला भाजपचं स्लोगन असेल, मोदी है तो गॅरंटी आहे. त्यामुळे या निकालाचे जे पडगम आहेत, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इथूनच फुंकलं गेलेलं आहे आणि त्याचे पडगम भाजपच्या बाजूने वाचताना दिसत आहेत. पण मला इथे आवर्जून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना एक गोष्ट जरूर सांगायची आहे. नुकताच वर्ल्ड कपचा अनुभव क्रिकेटमधला आपण सगळ्यांनी घेतलाय. भाजपने 10 मॅच सलग जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल ही फायनलमध्ये परावर्तित होणारच आहे. अशा आविर्भावात पुढे राहू नये. तितक्याच जोरकसपणे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्या जीव ओतून घाम गळून प्रत्येकाने आता 5 राज्यांमध्ये काम केलं, तसंच काम लोकसभेला करावं लागणार आहे. कारण लोकसभेची निवडणूक म्हणजे सेमीफायनल जिंकली की फायनल जिंकली असं होणार नाही. पण भाजप ती चूक करेल असं मला तरी. भाजप ती चूक करत नाही याचं कारण असं की भाजप हा 24/7 असा इलेक्शन मोड मध्ये राहणारा पक्ष आहे.
म्हणजे त्यांचं 24/7 सतत इलेक्शनच्या प्रत्येक गोष्टीवरती आणि त्या घटनांवरती सातत्यानं लक्ष असतं. एकूणच भारतीय जनता पक्षाचा जो विजय झालेला आहे आणि काँग्रेसचा पराभव झालेला आहे, याच्या मागची नेमकी काय कारण तुम्ही शोधताय किंवा नेमकं काय कारण वाटतं तुम्हाला? भाजप हेडक्वार्टरला दिल्लीमध्ये पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठा एक विजयी सोहळा जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नुकतेच तिथे आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे एक मोठा बॅनर किरण आता लावण्यात आलेला आहे आणि त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे की सपने सपने नहीं हकीकत बुनते हैं, अभी तो लोग मोदी को चुनते हैं. हा हे आभार मानताना जनतेच्या प्रती, मतदारांच्या प्रती हे एक वाक्य आत्ता त्या मोठ्या बॅनरवरती लिहिलं गेलेलं आहे. कदाचित जी लोक तिकडे बघत असतील त्यांना हे बॅनर दिसेल आणि व्यासपीठावरती राजनाथ सिंह आहेत, अमित शहा आहेत, जे पी नड्डा आहेत, नरेंद्र मोदी आहेत आणि या सगळ्यामध्ये आत्ता भाजपने, मी मगाशी जो उल्लेख केला की मोदी है तो गॅरंटी है, यामध्ये भाजपने जो मोदी है तो गॅरंटी आहे मध्ये एक गोष्ट निश्चितपणे पाहिली, ती म्हणजे जेव्हा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली 5 राज्यांमधली, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एक एक रॅली घेतलेली होती निवडणुका जाहीर होण्यापूर्वी. ओके. आपल्याला आठवत असेल. आणि त्या त्या राज्यामध्ये जाऊन आपण काय वेगळं करतोय, देशासाठी काय नवं करतोय, हे सांगण्याचा प्रयत्न या दोन नेत्यांनी भाजपच्या केलेला होता. किंबहुना त्या त्या राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांना भाजपच्या तिथे जाऊन प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. असं असताना भाजपचा सोशल मीडिया दुसऱ्या बाजूला या सभांचा अभ्यास करत होता आणि तो अभ्यास हा होता की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक सभेला जमतायत तेव्हा त्या लोकांमध्ये होणारी चर्चा नेमकी कोणती होती. तर ती चर्चा ओळखून त्यानुसार भाजपच्या सोशल मीडियानी तसे ट्रेंड्स बनवायला सुरुवात केली. ओके. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते अगदी सुपरफिशियल लेवलला, मला हे स्पष्टपणे म्हणायचं आहे, अगदी सुपरफिशियल लेवलला प्रचाराचं प्लॅनिंग करताना दिसत होते. या दरम्यानच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी मध्यंतरी काही ठिकाणी दिल्लीत काही नेत्यांशी पण भेटलो होतो, काँग्रेस हेडक्वार्टरला पण मी गेलो होतो. निवडणुका 5 राज्यांच्या जवळ आल्यानंतर 2 राज्य तुमच्या ताब्यात आहेत, उर्वरित एका राज्याची आणि तेलंगणाची सत्ता तुम्हाला खेचून आणायची आहे. याचं प्लॅनिंग तुमच्या देशातल्या म्हणजे भारतीय काँग्रेसच्या ऑफिसमध्ये, राष्ट्रीय कार्यालयामध्ये कशा पद्धतीने चर्चा व्हायला हवी, किती जोरकसपणे तिथे वारे व्हायला हवेत, किती जोरकसपणे कार्यकर्त्यांच्या रांगा लागायला हवेत, किती जोरकसपणे तिथे सगळ्या गोष्टींची चर्चा घडवून यायला हवी, याचं कुठलंही चित्र मला 2 ते 4 वेळा जेव्हा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भेट दिली दिल्लीमध्ये तेव्हा हे दिसलेलं नव्हतं. याच्या उलट मी त्याच वेळेला तिकडे भाजप कार्यालयामध्ये देखील जाऊन आलेलो होतो, त्याच वेळेला मी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात देखील जाऊन आलेलो होतो. तर तिकडे काहीतरी मला चलबिचल दिसायची, सोशल मीडियामध्ये चलबिचल दिसायची. वेगवेगळ्या सरचिटणीस जे होते, जे प्रभारी होते वेगवेगळ्या राज्यांचे, त्यांच्या केबिनमध्ये लोकांची गर्दी दिसायची, नेते त्या राज्यातले येऊन चर्चा करत बसलेले दिसायचे. म्हणजे प्लॅनिंग, भाजप ज्या पद्धतीचं रूट लेवलचं प्लॅनिंग करतं ते प्लॅनिंग इतर पक्षांनी आता शिकून घेण्याची गरज आहे. जे तुम्ही सतत मोदी 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 फक्त अमुक प्रमुख या टीका करत राहण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आणि प्रत्यक्षपणे ज्या प्रकारची जीत त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला घ्यायची आहे याचं नेमकं प्लॅनिंग तुमचं चुकताना दिसतं. बरोबर. ज्या वेळेला भारत जोडो यात्रा सुरू झाली, भारत जोडो यात्राचा परिणाम हा फक्त कर्नाटकात दिसला, तेलंगणात दिसला, मग तो राजस्थानमध्ये का नाही दिसला, तो एमपी मधून पण गेला होता तिथे का नाही दिसला. आणि त्याच वेळेला गुजरातची निवडणूक सुरू होती, भारत जोडो यात्रा सुरू असताना तिथे काँग्रेसला 0 जागा मिळाल्या. मग या अपयशाचं अवलोकन, चिंतन, मनन काँग्रेस करणार आहे की नाही. आता दुसरी गोष्ट मला निश्चितपणे इथे सांगायची आहे की तेलंगणाचा विचार जर आपण केला प्रचाराच्या बाबतीतला, तर तेलंगणामध्ये भाजपला 1 जागा होती मागच्या वेळेला. आत्ता भाजप तेलंगणामध्ये 8 जागा जिंकते. 7 जागांचा फायदा भाजपला इथे मिळताना दिसतोय तेलंगणामध्ये. म्हणजे 7 जागा मिळवणं, तुमचं वोट पर्सेंटेज वाढलं, मतांचा टक्का तुमचा त्या ठिकाणचा वाढला. मग हा मतांचा टक्का जर वाढला तर निश्चितपणे भाजपला याच्यातनं गेन काय करायचं किरण मला इथे नमूद करायचंय. या 5 राज्यांमध्ये मतांची टक्केवारी भाजपची जशी जशी वाढत जाईल त्याचा त्यांना फायदा लोकसभेच्या निवडणुकीतलं प्लॅनिंग करताना होणार. बरोबर. मध्य प्रदेश मधला भाजप आणि काँग्रेस मधल्या मतांच्या टक्केवारीचा फरक किती माहितीये? फक्त 1% आहे.
दोघांच्या मधला मतांचा फरक हा फक्त 1% आहे. राजस्थान मधला तो फरक दोन्ही मधला मिळून भाजप 8%नी वर जाताना दिसते. बरोबर. मग 8%नी जर भाजप वर जात असेल तर राहुल गांधी नुकतंच 2 दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघामध्ये केरळमध्ये वायनाडला गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी असं म्हटलं की राजस्थान सरकारने, गेहलोत सरकारने ज्या प्रकारच्या काही योजना मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख योजना राबवल्या, आरोग्यासंदर्भातले खूप चांगले कार्यक्रम राजस्थान सरकारने राबवले, याचा निश्चितपणे उल्लेख करावा लागेल. त्या कार्यक्रमांचा पाठपुरावा आम्ही पुढे लोकसभेत सत्तेत आल्यानंतर देशभर करू, देशभर त्या योजना राबवू असं राहुल गांधी म्हणाले. मग 8% मतदान तुमचं कमी कसं झालं याचं अवलोकन कोण करणार? बरोबर. दुसऱ्या बाजूला आज दुपारी मी ज्योतिरादित्य सिंधियांची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो मध्य प्रदेशमध्ये, जेव्हा ते मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळेला मध्य प्रदेशमधल्या प्रचार सभांमध्ये प्रियंका गांधींनी त्यांच्यावर टीका केली होती. प्रियंका गांधींनी सांगितलं की एक लहान उंचीचा माणूस आज आमच्यावर टीका करतोय, त्यांच्या उंचीवर गेल्या. ज्योतिरादित्य सिंधिया उंचीनी कमी आहे. त्यावेळेस पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ज्योतिरादित्य सिंधियांनी एक वाक्यात उत्तर दिलं होतं, माझी उंची किती आहे हे मोजण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या माळवा आणि खंडवा या माझ्या तिथल्या सगळ्या मतदारसंघातल्या नागरिकांनी काँग्रेसला त्यांची उंची दाखवून दिली. का हात दाखवून अवलक्षण काँग्रेसची नेते मंडळी करून घेत आहेत? बरोबर. ह्या गोष्टी कुठेतरी आता जपण्याची गरज आहे, जाणून घेण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला मला एक आवर्जून अजून एक गोष्ट आठवली म्हणून आता इथे नमूद करायची. याच निमित्ताने जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक सुरू होती त्यावेळेला जोरदार चर्चा होती, किरण आपल्याला माहिती असेल, अशोक गेहलोतांना काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष करायला निघाली होती. बरोबर बरोबर की राजस्थानमध्ये सचिन पायलटला मुख्यमंत्री करायचा आणि या दोघांमधला वाद संपवायचा आणि अशोक गेहलोतला राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचं देऊन टाकायचं. तर ते काही गणित काँग्रेसला जमलं नाही. आज जर अशोक गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष असते तर काय झालं असतं पुढे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं मला दूर दूर राहून हसू येतं. याचं कारण काय की काँग्रेस कुठेच स्ट्रीमलाईन होताना दिसत नाही, इतके सगळे धक्के बसून देखील. बरोबर. म्हणजे राज्यातले काँग्रेसचे नेते पण बघा वेगवेगळ्या पातळीवरती विखुरलेले आहेत. बरोबर आहे. बरोबर. दुसरा एक आणि मला दुसरा एक मुद्दा असा लक्षात येतोय की सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये गडबड झाली. म्हणजे मोठ्या प्रमाणात वर्चस्व वादाचा किंवा नेतृत्व वादाचा, जसं आता इकडच्या साईडला समजा आपण जर पाहिलं की शिवराज चव्हाणांच्या संदर्भातला मुद्दा असेल किंवा इकडच्या बाजूला म्हणजे विजयराजे शिंदेच्या संदर्भातला मुद्दा असेल, तर त्याच्यामधून आता या याच्यातनं मोदींनी क्लिअर कट सगळ्या म्हणजे राज्यांना किंवा अप्रत्यक्षरित्या देशाला एक संदेश दिलाय का की मोदी म्हणजे निवडणुका किंवा मोदी म्हणजे महत्वाचं, बाकी इतर नेतृत्व नाही. कारण की त्या ठिकाणी विजयराजे शिंदेना खूप वेळ लटकोट ठेवलं होतं. शिवराज सिंगांचं वसुंधरा राजेंचं सुद्धा तशा पद्धतीने ठेवलं होतं आणि इकडे शिवराज यांचं पण ठेवलं होतं. तर मग याच्यात हा एक मोदींनी संपूर्ण भाजपला आणि देशाला एक दिलाय का की संदेश किंवा मैं बोलूंगा किंवा माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, म्हणजे हे असं एक सेंट्रलाइज नेतृत्वाकडे जात आहे का? याच्यामध्ये ना 2-3 पैलू मला उलगडून दाखवायचे आहेत. त्यात एक राजस्थानचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी सांगतो. राजस्थानमध्ये जेव्हा निवडणुकीचे वारे व्हायला लागले त्यावेळेला निश्चितपणे भाजपमध्ये एक दुही होती आणि ही दुही कुठेतरी आपल्याला सेटबॅक देऊन जाऊ शकते आणि राजस्थानमध्ये ज्या प्रकारचं यश आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कंगोरे निर्माण होऊन अडथळे येऊ शकतात. हे जेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे गुजरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष CR पाटील यांना राजस्थानची जबाबदारी दिली. भाजपचं आत्ताचं हे जे यश दिसतंय हे CR पाटील यांची रणनीती आहे. ओके. म्हणजे पुन्हा बघा एक मराठी माणूस आहे CR पाटील, हे मूळ खानदेशातले. गुजरात त्यांनी एक हाती जिंकून आणलं, राजस्थान त्यांनी एक हाती भाजपला जिंकून दिला. म्हणजे मराठी माणसे कशी केंद्रीभूत होत आहेत तुम्ही बघा. सोशल मीडियाचे प्रभारी भाजपचे विनोद तावडे आहेत. आता ते मोदींच्या या सभेला तिथे स्वतः अँकरिंग करतात. म्हणजे मराठी माणसं ही पुन्हा एकदा दिल्लीच्या पटलावरती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसू लागलेली आहेत. इकडे तेलंगणामध्ये 2 मराठी माणसं काँग्रेसच्या जबाबदारीत काम करत होते. एक माणिकराव ठाकरे आणि दुसरे माजी आमदार मोहन जोशी. हे गेले 2-3 महिने तिथे तेलंगणामध्ये काँग्रेसची रणनीती आखत होते आणि त्यांची रणनीती कुठली यशस्वी झाली. ते पक्ष कुठलेही असू द्या,
पण मराठी माणसंही तितक्याच ताकदीने काम करताना दिसतात. राजस्थानमध्ये तेच होताना दिसतं, ज्यावेळेला ही दुही होताना दिसली, राज्यवर्धन राठोड असतील किंवा तिकडे वसुंधरा राजे असतील. वसुंधरा राजेच्या बाबतीमध्ये भाजप आता कुठलाही निर्णय तातडीने घेणार नाही. पण मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक 2018ची झाली, त्या निवडणुकीत लोकांनीच नारे दिलेले होते, राणी तेरी खैर नाही, मोदी तुझसे बैर नाही. म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोदी तुझ्याशी आमचा काही देणं घेणारे दुश्मनी नाहीये, पण राणी तुझे काही खरं नाहीये. मग त्याच स्लोगन खाली तिथल्या जनतेने भाजपची सत्ता उलथवून लावली होती. आणि आत्ता काय झालं, इतकी प्रो इन्कम्बन्सी असताना काँग्रेसकडं अचानक अँटी इन्कम्बन्सीमध्ये याचा कसा काय बदल होऊ झाला किंवा झालेला दिसतोय आपल्याला? त्यात दोन कारण आहेत. एक म्हणजे अशोक गेहलोत सरकारबद्दल लोकांमध्ये एक मत चांगलं होतं. दुसऱ्या बाजूला आमदारांबद्दलची प्रचंड अँटी इन्कम्बन्सी काँग्रेसची होती. हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला दिसलं नाही. हे काँग्रेसच्या जाणत्या नेत्यांना कळलं नाही की इथं काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे. केवळ अशोक गेहलोत हा चेहरा दाखवून आपण निवडणूक जिंकू शकत नाही. जे आमदार जनपातळीवरती काम करतायत, मतदारसंघामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन वाडी वस्तीवर काम करतायत, त्यांच्याबद्दल जर लोकांचं मत बिघडत चाललं असेल तर नेमकं काय झालं असेल. बरोबर. या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास काँग्रेसला करावा लागणार आहे. पण काँग्रेस तिथं सुपरफिशियली गेली. म्हणून मगाशी मी जो उथळपणाचा उल्लेख केला काँग्रेसचा, त्याचं कारणच हे होतं. आणि आता या निवडणुकीमध्ये देखील मी गेले काही दिवस राजस्थानच्या बाबतीत तिथल्या काही लोकांशी बोलत होतो, जेव्हा निवडणूक जाहीर व्हायची होती त्याच्या आधीपासून. तर तिथल्या लोकांनी मला काय सांगितलं की ग्रामीण भागातल्या महिलांवरती होणारे अत्याचारांची संख्या ही वाढत गेली. या दोन निवडणुकीतला समान धागा कुठला? दोन कुठले म्हणतो, एक मध्य प्रदेशची आणि दुसरी राजस्थानची. ह्याच्यातला सगळ्यात मोठा समान धागा भाजपला विजयी करून देण्यामधला कोणता असेल तर तो महिला मतदार आहे. आपल्याला आठवत असेल की उत्तर प्रदेश देखील याच महिला मतदारांनी भाजपला त्यांच्या पारड्यात टाकून दिलं. मग या ठिकाणी जेव्हा निकाल लागले आणि सत्ता भाजपची आली, त्यावेळेला सर्वाधिक संख्येने घोषणा देऊन त्याचा विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या महिला होत्या. मध्य प्रदेशात देखील शिवराज सिंग चौहानांच्या निवासस्थानाच्या बाहेर सर्वाधिक जल्लोष करणाऱ्या महिला होत्या. म्हणजे लाडली बहिणासारखी एक योजना दरमहा ₹1000 प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा करायची, याचं फार मोठं यश शिवराज सिंग चौहानांच्या पदरात पडताना दिसलं. तिकडे वसुंधरा राजे जेव्हा दुपारी प्रेस कॉन्फरन्सला बसल्या, त्यांचा उल्लेख दोनदा तुम्ही केला म्हणून परत सांगतो. वसुंधरा राजे आल्या आणि त्यांनी हे सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश अत्यंत उत्तम काम करतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानमधल्या निवडणुका आणि त्याची रणनीती आम्ही खूप सुस्थितीमध्ये पार पाडली, त्याचं यश आमच्या पदरात पडलं. आणि जे.पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वामध्ये देखील आम्ही भाजपची निवडणूक जिंकू शकलो. आणि त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार. त्यांनी केलेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचेही मनापासून अभिनंदन. पत्रकारांनी याच्या पुढे कुठलाही प्रश्न विचारू नये, तुमचे कॅमेरे बंद करा व बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्या आपण बोलू. कारण पत्रकारांच्या मनामध्ये पहिला प्रश्न हाच होता की मुख्यमंत्री पदाचा तुम्ही दावेदार आहात का. पण त्या प्रश्नाला इथे वसुंधरा राजेंना बगल द्यायची होती आणि त्या तात्काळ कॅमेरे चालू असताना खुर्चीतनं उठल्या आणि आपल्या केबिनमध्ये दार उघडून निघून गेल्या. बरोबर आहे. तर तसाच प्रश्न पुन्हा दुपारी दिव्या कुमारीला पत्रकारांनी विचारला. दिया कुमारी ज्या जयपूर मधल्या विद्याधर नगर मधल्या आमदार आहेत, निवडून आल्यात, ज्यांना आता प्रोजेक्ट केलं जातंय, कदाचित त्यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे येऊ शकतं. इथे भाजप अत्यंत चाणाक्षपणे, अजून नाव कुणाचंही चर्चेत नाहीये, भाजप इथं अत्यंत चाणाक्ष पद्धतीने कोणत्या गोष्टीकडे लक्ष देईल तर मला इथे गोष्ट सांगायची ती, ओबीसीचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंग घेत आहे. राहुल गांधींच्याही वारंवार भाषणांमध्ये त्याचा उल्लेख झाला. या सगळ्यांना डावलून इंडिया आघाडीची बैठक 2 बैठका झाल्यानंतर नितीश कुमारांनी बिहारमध्ये ओबीसींची जनगणना करून घेतली आणि देशापुढे एक वेगळं राजकीय चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचाच धागा पुढे राहुल गांधी ओळख देत असताना की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणनाची संख्या पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून देशामधल्या या सगळ्या जातींना योग्य पद्धतीचं आरक्षण आपण देतोय की नाही यावर चर्चा होईल, अशा पद्धतीची मतमतांतर मांडली होती.
आणि आता उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप ओबीसी संदर्भातलं एक विधेयक आणत आहे, ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातलं एक विधेयक आणत आहे अशी माहिती आहे. मग हे राजकारण कुठे जाणार आहे, या दोन राज्यामध्ये नेमकं काय होणार आहे? या दोन राज्यामध्ये माझी माहिती अशी मिळते त्यानुसार नवे चेहरे कदाचित मुख्यमंत्री पदासाठी दिले जाऊ शकतात. ओके. युवा वर्गाला म्हणजे तरुण वर्गाला कदाचित संधी दिली जाऊ शकते. ओबीसी किंवा एसटी आदिवासी या प्रवर्गातल्या लोकांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे आणलं जाऊ शकतं, जे छत्तीसगडमध्ये अपेक्षित आहे. इकडे ओबीसी ला राजस्थान आणि एमपी मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी म्हणून वेगळे चेहरे समोर आणले जाऊ शकतात. मग अशा याच्यामध्ये कोणता चेहरा समोर येईल हे कुठंही प्रेडिक्ट करून आपण सांगू शकत नाही, कारण भाजपचं नेतृत्व कधी कुणाला वर आणून उभं करेल याबद्दल कुठेही स्पष्टता येत नसते. बरोबर. त्यामुळे या दोन निवडणुकीमध्ये मला प्रामुख्याने वाटतं की महिला मतदारांनी बजावलेली भूमिका ही फार महत्वाची ठरली राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये. जवळपास 80% महिलांनी मतदान म्हणजे भाजपच्या बाजूने केल्याचं असं सुद्धा बोललं जातं. एक दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला त्याची विचारतोय की तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकलेली आहे आणि याकडच्या 3 राज्यांमध्ये भाजप. मी फक्त किरण इथं जोडतो की आपण महिलांचा मुद्दा बोलत असताना आता नरेंद्र मोदी तिकडे भाषण करतायत. ते म्हणाले की महिला आरक्षणाचा मुद्दा जेव्हा पार्लमेंटमध्ये मी आणला त्याचाच सर्वाधिक आशीर्वाद महिलांनी आम्हाला दिलेला आहे. हे आता 1 मिनिटापूर्वी आपण हाच मुद्दा बोलत असताना नरेंद्र मोदी तिकडे भाषणामध्ये त्यांचा उल्लेख केला. बरोबर आहे. तर मी एक मुद्दा वेगळा असा मांडत होतो की इकडे तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकलेली आणि वरती अशा उत्तर प्रदेश नॉर्थ साईडला म्हणजे भाजपला यश मिळाले. आता भारत देश हा नॉर्थ आणि साऊथ याच्यामध्ये वाटला जातो आहे का? कारण की इकडे साऊथ मध्ये वेगळ्या प्रकारचे मुद्दे केल्यानंतर निवडणूक जिंकता येते, म्हणजे इथे आर्थिक असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल. त्याच्या उलट नॉर्थ कडे आपण जातो तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचा धर्माचा मुद्दा, तिथे कट्टरपंथीयांचा मुद्दा, साधूंकडे बाबांकडे जाऊन लोटांगण घेण्याचा मुद्दा, अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला असं दिसतात. जसा विभागलं जात आहे का राजकारण, काय सांग? दुपारपासून ना वेगवेगळ्या चॅनलवरती एक स्पेसिफिकली हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत होता. सदर्न इंडिया आणि नॉर्दर्न इंडिया मुळात असं चित्रच कुठे दिसत नाहीये. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण उत्तर भारताचा विचार करतो तेव्हा या उत्तर भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आणि महत्व हळूहळू कमी होत गेलं. हो. बसपा त्यांच्याच अंतर्गत वादामध्ये एका टोकावरती येऊन थांबली आहे. समाजवादी पक्ष मुलायम सिंग आणि अखिलेश यादव, शिवराज सिंग यादव यांच्या वादामध्ये कुठतरी एका बाजूला जाऊन पडली आहे. म्हणजे हे प्रादेशिक पक्ष तिथले हळूहळू बाजूला होताना दिसत आहेत. मग इकडे जेव्हा आपण येतो महाराष्ट्रानंतर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, या राज्यांकडे किंवा पुडुचेरी असेल या राज्यांकडे जेव्हा आपण पाहायला येतो त्यावेळेला अजूनही इथं प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे. हो. त्यामुळे इथे राष्ट्रीय पक्षाला अजून म्हणावा असा थारा मिळालेला नाही किंवा म्हणावं असं तितकं यश प्राप्त होताना दिसत नाही. भाजप हळूहळू या राज्यांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एक कर्नाटक वगळता, आणि कर्नाटकमध्ये भाजपचं ताकद तितकीच चांगली आहे. दर 5 वर्षांनी आलटून पालटून भाजप आणि काँग्रेस या 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांची सत्ता तिकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. पण ते चित्र इकडे आंध्रामध्ये दिसत नाही, कारण तिकडे जगनमोहन रेड्डी आहेत. इकडे तेलंगणामध्ये बीआरएस आहे जे केसीआर आहेत. परत खाली आपण गेलो तामिळनाडूमध्ये तर एआयडीएमके आणि डीएमके हे दिसत आहे. केरळामध्ये गेलो एलडीएफ, यूडीएफ ह्या 2 आघाड्या आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. आणि मग आपण पुडुचेरीमध्ये गेलो तर पुडुचेरीमध्ये एआयडीएमके, डीएमके आणि काँग्रेस अशा प्रकारच्या आणि स्थानिक आघाड्या हे राजकारण पाहायला मिळत आहे. भाजपला कुठेतरी पुढे जाऊन जी 5 राज्यांच्या निवडणुका होण्याआधी जाहीर होण्याआधी भाजपने एक चर्चा केली जी प्रत्यक्षात येणारच नव्हती. 1 नेशन 1 इलेक्शन. इतके लोक तुटून पडले देशभर सगळीकडे, इतके लोक त्याच्यावर बोलायला लागले, विरोधी पक्ष त्याच्यातच गार झाला आणि भाजप या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या प्लॅनिंग मध्ये यशस्वी ठरला. 1 नेशन 1 इलेक्शनच्या संदर्भात आढावा घेण्याकरता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली गेली. त्या समितीचा अहवाल येईल तेव्हा निश्चितपणे संसदेच्या पक्षावरती येणार आहे. पण त्याच्या आधी भाजपने अत्यंत चाणाक्ष रणनीती राबवून विरोधकांना या चर्चेमध्ये अडकवून ठेवलं आणि त्यानंतर या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये यशस्वीपणे ते प्लॅनिंग करण्यामध्ये
यश त्यांनी प्राप्त करून घेतलं. इकडे तेलंगणाच्या बाबतीत सदन इंडियाची जी चर्चा दुपारी सुरू झाली, हा. जेव्हा वाय एस राजशेखर रेड्डी, मी त्यावेळेला 2004ला हैदराबादला राहिला होतो, हो. ईटीव्ही मध्ये मी कामाला होतो, जिथे आज गांधी भवन मध्ये जल्लोष चालू होता, त्या गांधी भवन मध्ये मी तेव्हा ईटीव्ही साठी वाय एस राजशेखर रेड्डींची मुलाखत घेतली होती. जसं गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष यात्रा पायी चालू केलेली होती, त्याचं यश कुठतरी आपल्याला 95च्या इलेक्शन मध्ये त्यांना पदरात पडताना दिसलं. भाजपला मोठ्या प्रमाणात माधव फॉर्म्युला तिथे यशस्वी होताना दिसला. तसंच वाय एस राजशेखर रेड्डींनी सिंचनासाठीची म्हणून त्या काळामध्ये 2004ला विधानसभा निवडणुकीच्या आधी 1600 किलोमीटरची पदयात्रा रायलसीमापासून ते आत्ताच्या हैदराबाद पर्यंत काढलेली होती, आणि त्याचं फार मोठं यश एक हाती सत्ता आणण्यामध्ये वाय एस राजशेखर रेड्डींना मिळालेलं होतं. नंतर जेव्हा वाय एस राजशेखर नंतर जे गेले, त्यांचं निधन झालं, अपघाती निधन झालं, त्यानंतर त्या पक्षाची शक्ल काँग्रेसची तिथं उडताना दिसली. जगनमोहनने वेगळा पक्ष आपला वायएसआर नावाचा स्थापन केला. त्यानंतर बीआरएस इकडे तेलंगणा निर्माण झाल्यानंतर ज्यांनी पूर्णपणे काम केलं होतं टीआरएस तेलंगणा राष्ट्र समितीने, मग त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलून महाराष्ट्र राष्ट्र समिती केलं. त्यांना कुठेतरी आता वाटायला लागलं की आपण देशाच्या राजकारणामध्ये मोठं योगदान देऊ शकतो आणि तिथं आपलं काहीतरी प्राबल्य निर्माण करू शकतो, आपण इन्फ्लुएन्सर होऊ शकतो, आपण किंग मेकर होऊ शकतो. अशा काहीतरी भावना मनात घेऊन केसीआरनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, जिथे महाराष्ट्राची बॉर्डर आंध्राला चिटकून आहे, अशा ठिकाणी आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. आणि त्याचं यश कुठतरी आता नुकतं झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पदरात पडताना दिसलं. गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी आणि चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी त्यांना त्याचं ग्रामपंचायती ताब्यात आल्या. पण हे सगळं होत असताना प्रत्यक्षामध्ये तिथे त्यांची मुलगी कविता आणि केसीआर चंद्रशेखर राव यांनी तो पक्ष त्यांच्या चौकटीच्या बाहेर जाऊ दिला नाही. किंबहुना मी म्हणेल ती पूर्व दिशा असं ज्या कविताला वाटायचं, त्याचे फटके त्यांना या निवडणुकीमध्ये सहन करावे लागले. दुसरी गोष्ट तेलंगणाच्या बाबतीमध्ये, ज्या जागा काँग्रेसच्या आत्ता आपण तेलंगणामध्ये पाहतोय की साधारणतः 45 जागांचा फायदा काँग्रेसला तिथं होताना दिसतोय, तर हे मूळ यश काँग्रेसचं आहे का? तर अजिबात नाही. ते यश बीआरएस मधून एक गठ्ठा 50-55 लोक जेव्हा माजी आमदार माजी खासदार रेवंत कुमार रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सोबत ज्यांनी प्रवेश केला, त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला, ते सगळे लोक इकडे निवडून आले. म्हणजे ही ताकद मूळची कोणाची होती? ही तुमची केसीआरची होती, चंद्रशेखर राव यांची होती. मग ही सांभाळता आली का त्यांना? ती नाही सांभाळता आली. तशाच पद्धतीचं वातावरण राजस्थानमध्ये झालं. जी ताकद काँग्रेसची होती ही काँग्रेसला अशोक गेहलोतांनंतर ती कुठेही खालच्या पातळीपर्यंत सांभाळता आली नाही. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हा वाद शेवटपर्यंत त्यांना निपटता आला नाही. त्याचे कुठेतरी परिणाम इथे त्यांना सोसावे लागले. म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राजस्थानच्या सीपी जोशी ते स्वतः पराभूत झाले. जे किती मोठं यश आहे काँग्रेसचं. जो माणूस पटलावरचं गणित सांभाळतो त्याला त्याच्या मतदारसंघातलं गणित सांभाळता येत नाहीये. म्हणजे काँग्रेसने काय केलं पाहिजे? हे सेम इकडे केसीआर पहिल्या 5 फेरीमध्ये पिछाडीवर होते, मुख्यमंत्री तेलंगणाचे पहिल्या 5 फेरीमध्ये. मग रेवंत कुमार रेड्डी सारखा नेता तिथे पुन्हा एकदा वर येतो आणि मग काँग्रेसला हे लक्षात आलं की इथे आपण बळ घेऊ शकतो. आणि त्या स्पेसमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला जाण्याचा वाव होता. तिथे भाजपने योग्य रणनीती आखली आणि त्यांनी एक जागा जी त्यांच्या पदरात पूर्वी होती त्याचा फायदा 7 जागांमध्ये करून घेतला. 7 जागा आपल्याकडे खेचून आणल्या. मग इथे काँग्रेसला जे यश मिळालं तेलंगणाचं, हे बीआरएस मधून काँग्रेसच्या पक्षामध्ये आलेल्या सगळ्या नेत्यांचं यश आहे. निश्चितपणे रेवंत कुमार रेड्डी यांचं एक प्रकार नेतृत्व तिथे कामी आहे. तरुणांना आकर्षक करणारं ते नेतृत्व आहे. म्हणजे रेवंत कुमार रेड्डी मुख्यमंत्री होतील या दृष्टीने तेलंगणामधला सबंध तरुण जो पूर्वी चंद्रशेखर राव यांच्या बाजूने होता, तेलंगणा राज्य निर्मितीपासून तो इथे कुठतरी विभागला गेलेला दिसला आणि तो रेवंत कुमार रेड्डी यांच्या बाजूने गेलेला दिसला. जे तिकडे जगनमोहनच्या बाजूने जेवढी तरुणाई कशी सीमांध्रामध्ये उभी असते तशी तरुणाई आता इथे रेवंत कुमार रेड्डीच्या पाठीमागे उभी राहताना दिसली. आणि त्याचा परिणाम कुठतरी आपल्याकडे होईल का वगैरे याची चर्चा आपण पुढे काही याच्यात करूया. पण इकडे छत्तीसगडमध्ये जर आपण बघितलं तर छत्तीसगडचा एक उल्लेख फक्त थोडासा करतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्तीसगडमध्ये भूपेन बघेल हे त्यांच्या पुतण्याकडूनच पराभूत झाले अशी माहिती आहे. म्हणजे काका पुतण्याचा वाद फक्त महाराष्ट्रात नाहीये, तो तिथे पण आहे.
तो तिथे पण आहे. बरोबर. छत्तीसगडमध्ये पण आहे. म्हणजे महाराष्ट्राने फक्त असं हिरवून घेण्याचं काम नाहीये की फक्त आम्हीच काकापुतण्यांचे वाद करतो. तिथे छत्तीसगडमध्ये शेजारी सुद्धा वाद चालू आहे. त्यामुळे तिथल्याही लोकांचा त्या लोकांनी आपला आदर्श घेतला का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. बाकी तो वाद कालपर्यंत आपण उचलला. बरोबर. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशची सगळ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक जी आहे ती चर्चेत होती, चुरशीमध्ये होती. कारण की राजस्थान दर 5 निवडणुकीला 5 वर्षानंतर खांदेपालट करत असतं. अशा पद्धतीचा राजस्थानचा एक आढावा आहे. पूर्वी काँग्रेस असले की भाजप नंतर काँग्रेस अशा पद्धतीचं. पण मध्य प्रदेशमध्ये जे कमलनाथ जे नेतृत्व होतं त्यांनी ज्या पद्धतीनं तिथे म्हणजे अगदी अति विश्वासानं म्हणजे खूप म्हणजे फाजील आत्मविश्वास त्यांना नडला का? कारण की त्या काळामध्ये त्या म्हणजे उत्तर प्रदेशला लागून ज्या काही मतदारसंघ आहे तिथे बऱ्यापैकी अखिलेश यादवचं वर्चस्व होतं आणि अखिलेश यादव खरं म्हणजे इंडिया आघाडीच्या निमित्तानं युती करायला सुद्धा तयार होते. तर त्या काळात कमलनाथांचं म्हणजे विधान होतं की कोण अखिलेश यादव म्हणून आणि त्याचा सुद्धा फटका बसलेला आहे का की म्हणजे इंडिया आघाडी म्हणून जर समजा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या असत्या तर काँग्रेसला काहीतरी त्या संदर्भातला फायदा झाला असता. बिलकुल योग्य मुद्दा उपस्थित केला किरण तुम्ही. कारण याची खूप मोठी चर्चा मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये झाली. मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर 1 की 2 जागा समाजवादी पक्षाकडे माळवा आणि या पट्ट्यामध्ये होत्या. ग्वाल्हेर आणि माळवा या पट्ट्यामध्ये जिथे की प्राबल्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचं होतं आणि 1 जागा त्या ठिकाणी बीएसपीनी काढलेली होती. त्या सगळ्यांचा फटका बसला. आत्ता जो मुद्दा मी राजस्थानच्या बाबतीमध्ये तुम्हाला काँग्रेसचा सांगितला तोच मुद्दा इथे लागू होतो. म्हणजे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं ऐकायचंच नाही असं बहुतेक ह्या सगळ्या नेत्यांनी ठरवलेलं होतं. कमलनाथांनी कुठलीही सूचना आणि तिथून आलेला आदेश हा शिरोधार्य मानला नाही. उलट ते दिल्लीलाच सुनवायचे. कोण अखिलेश बिखिलेश छोडो उसकी बात, हे त्यांचं वाक्य होतं सभेमधलं. तर कोण अखिलेश याच्यावरनं इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये अखिलेश यादवनी राहुल गांधी समोर जोरदार मुद्दा उपस्थित केला होता. बरोबर. मग मला सांगा की तुमच्यामध्ये जर एवढी एकमेकांमधला द्वेष असेल, आकस असेल तर कसं काय तुम्ही इंडिया आघाडी म्हणून 2024 ची निवडणूक भाजपच्या विरोधात लढणार? बरोबर आहे. काय प्लॅनिंग करणार तुम्ही? दुसरा एक मुद्दा याच्यात येतो की तुम्ही पहा की राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आदिवासींच्या सुद्धा पक्षाला नव्यानं तिथे उभारी मिळते आहे आणि त्यांचे सुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत. तर काँग्रेसने त्यांना सुद्धा म्हणजे जे समविचारी मित्र म्हटलं जाऊ शकतात, ज्या आयडेंटिफाईड लाईनवरती काँग्रेस चालू होते त्यांना जर ते घेऊ शकत नाही सोबत, म्हणजे अखिलेश यादव बद्दलचं आपण बोललो, ह्या आदिवासींची एक नवीन शक्ती आणि नेतृत्व तिथे उभं राहत आहे, त्यांना सुद्धा त्यांनी जागा दिली नाही किंवा त्यांना सुद्धा सोबत घेतलं नाही. तर हे कशा पद्धतीचं काँग्रेसचं राजकारण चालू आहे की म्हणजे भाजपला हे खऱ्या अर्थानं यांना निवडणूक लढवायची आहे की नाही, हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं उभा होतो. किंवा काँग्रेसमध्ये राहुल गांधी एक आणि पार्टी वेगळी असं फार झालेलं आहे का? मी दुसऱ्या मुद्द्यापासून सुरू करतो, जो शेवटचा मुद्दा तुम्ही मांडला की राहुल गांधी एक आणि काँग्रेस पक्ष दुसरा, हे चित्र आहे. बरोबर. मला सांगा ह्या संपूर्ण प्रचारामध्ये एक तेलंगणा सोडलं तर राहुल गांधी आपल्याला किती ठिकाणी सातत्याने जाताना दिसले, प्रियंका गांधी वगळता. हो. मग राहुल गांधी नेमकं काय करत होते? 4 राज्यांचं निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यामध्ये बिझी होते, मागचं अपयश कसं आलंय याचं चिंतन करण्यामध्ये बिझी होते. नेमकं काय करत होते? बरोबर. जर राहुल गांधी तरुणाईचे आयकॉन आहेत असं काँग्रेस पक्ष सातत्याने म्हणत असेल तर मग इथला तरुण वर्ग राहुल गांधींपासून दूर का गेला? त्यांना काँग्रेस आकर्षित करण्यामध्ये कुठे कमी पडली? ज्योतिरादित्य सिंधिया सारखा एक तरुण नेता तुमच्यापासून निघून जातो आणि भाजपमध्ये जातो, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? सचिन पायलट सारखा एक तरुण नेता राजस्थान मधला, जो राजस्थानचं पुढचं नेतृत्व असू शकतो काँग्रेसचा, हे काँग्रेसच्या सगळ्या धुरंधरांना माहिती होतं. तरी देखील त्याला फक्त अशोक गेहलोतांच्या प्रेमापोटी तुम्ही दाबून ठेवलं आणि त्याचे परिणाम तुम्हाला काय ते समोर दिसले. तरुण चेहऱ्यांना जर तुम्ही संधीच दिली नाही तर मग पुढे तुम्ही राजकारण कुणाच्या जीवावर करणार आहात? कारण तसंच झालं
आत्ता काँग्रेसमध्ये तुम्ही जर बघायला गेलात, मल्लिकार्जुन खरगे वय बघा, त्याच्यानंतर असलेली सगळी फळी, जयराम रमेश, मुकुल वासनी, हे जे सगळे दिग्गज फळी आहे काँग्रेसची, यांच्या वयातलं अंतर, राहुल गांधी यांच्या वयातलं अंतर, आणि जे लोक काँग्रेस सोडून भाजपमध्ये किंवा इतर वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये गेले किंवा स्वतःचा पक्ष निर्माण केला, यांच्या वयातलं अंतर स्वाभाविक आहे इथे वैचारिक मतभेद होणं. बरोबर. आणि त्याचेच परिणाम इथे सोसावे लागले त्यांना. छत्तीसगडमध्ये काय झालं, ज्या आदिवासींचा उल्लेख तुम्ही मागाशी केला, छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींनी काँग्रेसला मतदान केलंय. तुम्हाला सत्ता नाही टिकवता आली. अजित जोगी सारखा एक माणूस, ज्यांनी अपघात होऊन देखील, नक्षलवाद्यांनी हल्ला करून देखील एक हाती सत्ता छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आणून दिलेली होती, त्या माणसाचा विसर पडला. बरोबर. म्हणजे काँग्रेस नेमकं करतंय काय, बरोबर, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. कारण जसं मी सुरुवातीला बोललो ना, राष्ट्रीय कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. बरोबर. आणि फक्त दिसले नेते कुठले माहिती आहे, कार्यकर्ते आपल्या कुणाच्या तरी नातेवाईकाच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटणारे लोक मला उत्तर भारतातल्या काही ठिकाणचे दिसले. याच्यासाठी राष्ट्रीय कार्यालय, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. 4 राज्यांचे निवडणुकांचे निकाल लागलेले आणि आपण त्याचं विश्लेषण केलंय. महाराष्ट्रातल्या राजकारणानं यातनं काय धडा घेतला पाहिजे? निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष असणार. कारण मी ओबीसीचा जो उल्लेख मागाशी केला, ज्याचा खूप या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये अधिक मुद्दा चर्चेला गेला, तोच मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतोय. एकीकडे मराठा आरक्षण, दुसरीकडे ओबीसी आरक्षण, आणि त्या पातळीवरती इथं चालू असलेली 3 चाकी सर्कस. हो. आणि या 3 चाकी सर्कस मध्ये पुढे काय होणार आहे, म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक किंवा महाराष्ट्रातलं राजकारण कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, याच्या सगळ्या गोष्टीकडे पुढे लक्ष असणार. आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या चॅनलवर पुन्हा पुन्हा महाराष्ट्राचा मुद्दा चर्चेला येत होता. जेव्हा साऊदर्न आणि नॉर्दर्न हा मुद्दा आल्यानंतर सेंटर फक्त महाराष्ट्र राहतो. हो, की महाराष्ट्रात काय होईल, शरद पवारांचा गट काय करेल, अजित पवारांचा गट काय करेल, उद्धव ठाकरेंचा गट काय करेल, एकनाथ शिंदेचा गट काय करेल, मग भाजप ज्या सायलेंट पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण करते त्याचं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मला इथे आवर्जून एक उल्लेख निश्चितपणे करायचा आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की राजस्थानमध्ये आरोग्याचा मोठा वेगवेगळ्या उपक्रमांचा, अभियानाचा फायदा अशोक गेहलोत सरकारने लोकांपर्यंत पोहोचवला होता. खूप चांगल्या पद्धतीने राईट टू हेल्थ, आरोग्याचा अधिकार, आरोग्याचा हक्क, हे तिथे राबवलं गेलं राजस्थान सरकारकडून. तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आरोग्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या लोकाभिमुख योजना आहेत, ज्या फक्त मतदारांपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि आरोग्य खातं म्हणजे लोकांपर्यंत जाणारी खाती कोणती आहेत, एक तुमचं शिक्षण खातं आहे, दुसरं आरोग्य खातं आहे, तिसरं गृह खातं आहे, चौथं सहकार खातं आहे, आणि 5वं कृषी खातं आहे. या पंचसूत्रीप्रमाणे जर तुम्ही गेलात तर या पंचसूत्रीप्रमाणे त्या खात्यांनी राबवलेल्या योजना, अभियान, उपक्रम याचा जर प्रोपोगंडा केला, हे जर लोकाभिमुख कसं आहे सांगण्यामध्ये जर ते गव्हर्नमेंट सरस ठरलं, तर लोकांकडून त्याला मिळणारा प्रतिसाद हेच पुढच्या निवडणुकीचे लक्षण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बदल होतील का, महाराष्ट्रामध्ये वेगळं काही होईल का, महाराष्ट्रामध्ये चक्र फिरतील का, महाराष्ट्रामध्ये चेहरे बदल होतील का, नवं मंत्रिमंडळ विस्तार होईल का, केंद्रामध्ये नवे आता मंत्री पाहायला मिळतील का, वगैरे वगैरे, या चर्चा सगळ्या सुरू राहतील. कदाचित माझा एक अंदाज आहे, जर केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर महाराष्ट्रामध्ये देखील हिवाळी अधिवेशनानंतर नव्या वर्षात जानेवारीत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. कदाचित नवे चेहरे महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळात येऊ शकतात. जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांना संधी मिळते की तरुण चेहऱ्यांना पुन्हा एक नव्या आकाराने मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं जातं, हे बघावं लागेल. त्यामुळे पुन्हा प्रेक्षकांसाठी सांगतो की भाजपने आपली टॅगलाईन बदललेली आहे, आपलं घोषवाक्य बदललेलं आहे. अबकी बार मोदी सरकार झालं, मोदी आहे तो मुमकिन झालं, आणि आता मोदी आहे तो गॅरंटी आहे, हे वाक्य भाजपने हाती घेतलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे काय करतं हे मात्र बघणं गरजेचं आहे, आणि प्रादेशिक पक्ष त्या पातळीवरती कसे उभे राहतात हे पाहणं आवश्यकच असणार आहे. धन्यवाद राजेंद्र हुंजेजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि आपल्या संपूर्ण विश्लेषण तुम्ही या 4 राज्यांचं केलं. हे होते राजेंद्र हुंजे,
आपण 4 राज्यांच्या निवडणुकींच्या विश्लेषणाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्यांनी काही ठळक मुद्दे या ठिकाणी मांडलं की भारतीय जनता पक्ष जसा 24/7 हा इलेक्शन मोड मध्ये असतो, अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, अगदी पोट निवडणुका असो किंवा इतर छोट्या मोठ्या सुद्धा निवडणुका असल्या तरी प्रत्येक निवडणूक ही जी आहे ती गांभीर्याने घेणारा कुठला पक्ष जर असेल तो भारतीय जनता पक्ष. त्याच्या उलट बाजूला आपण जर पाहिलं तर काँग्रेस हा प्रोटोकॉल आणि राष्ट्रीय आणि केंद्रीय नेतृत्व आपसातल्या लाथळ्यांमध्ये अडकल्यामुळे लोकांचं जरी मत असलं तरी सुद्धा त्यांच्या संदर्भातलं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःतल्या योजना, स्वतःतलं असणारं तारुण नेतृत्व हे पोहोचवण्यामध्ये ते कुठेतरी कमी ठरले आणि त्याचा परिणाम किंवा आपले मित्र कोण आहेत त्या मित्रांना सुद्धा जवळ घेण्यातून ते म्हणजे तयार नाहीयेत आणि त्यातनं ते हे चित्र जे आहेत आपल्याला एकूण दिसत आहे. हे मध्य प्रदेशचा निकाल, त्यानंतर राजस्थानचा निकाल, राजस्थानचा आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा निकाल, हे तिन्ही निकाल जे आहेत हे काँग्रेसनी यातून काही धडा घेतं का, यातनं पुढे काही ही नव्या पद्धतीनं योजना काँग्रेस करतं का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. पण भारतीय जनता पक्षानं मात्र या सेमी फायनल जिंकलेली आहे. आता खऱ्या अर्थानं फायनलला काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये बदलणाऱ्या राजकीय परिस्थिती आणि नव्या सोंगट्या राजपटावरच्या कशा बदलतात त्यावरती येणाऱ्या 2024 निवडणुकीचं चित्र आणि चरित्र अवलंबून असणार आहे. हे तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.